नमस्कार किसान मित्रों, वंदे मातरम, वंदे गौ मातरम। आज हम खरबूजे के विशेष किसान के वहां पे जाएंगे और राहुल भगत जी है जो 98 नंबर का वीडियो हमने डाला था। उन्होंने टमाटर की खेती का डाला था। तो निवृत्ति पाटिल जी के सानिध्य में इनको प्रेरणा मिली है और बड़े अच्छा काम किया है कि खरबूजे के अंदर इस साल महाराष्ट्र में बहुत सारी दिक्कतें थी, तो उसके सामने राहुल भगत जी ने जो किया है उसको हम लाइव देखेंगे। उनको पर प्लांट में 2 से 5 बैठे हैं और केमिकल वालों को 2 से 3 बैठे हैं। इनका खर्चा उनसे 60-70% कम है और इनके फील्ड का रौनक हमने देखा और बड़ी खुशी हुई। तो हृदयपूर्वक निवृत्ति जी, आपका धन्यवाद कि आपने ऐसे किसान बंधु के घर पे खुशियां लेकर के आए हैं। और राहुल जी, आपको विशेष में धन्यवाद कहूंगा कि टमाटर करने के बाद पहले कंट्रोल प्रयोग किया था उन्होंने, फिर खरबूजे का पूरा प्लॉट किया है, तो उसके लश कलर और उनका वजन भी बहुत बड़ा है फल का, और मिठास भी बदली है और उत्पादन भी बढ़ा है। तो बिल्कुल राहुल जी, आपसे बहुत सारे किसान प्रेरणा ले, ऐसी मैं हृदयपूर्वक कहता हूं भावना। और दूसरे खरबूजे वाले किसान मित्रों, ये देख करके आप जरूर गौ माता के ऊपर श्रद्धा रख करके सही ढंग से प्रयोग करिए। आधा अधूरा नहीं करना। गोबर को कैसे डालना, गौ कृपा कैसा डालना, तो यहाँ पे पूरा निःशुल्क प्रशिक्षण दिया जाता है। वहां पे मराठी में महाराष्ट्र में निवृत्ति जैसे बंधु बहुत हृदयपूर्वक वहां पे सेवा कर रहे, तो उनसे आप संपर्क आपके नजदीक के किसान कर सकते हैं और इसमें से आगे बढ़े। बहुत बहुत धन्यवाद। वंदे मातरम, वंदे गौ मातरम। नमस्कार शेतकरी बंधूंनो, सर्वांना जय गोमाता। जय गोमाता। आज आपण कोंडोली तालुका मानोरा येथील श्रीमान राहुल भाऊ भगत या शेतकऱ्याच्या शेतात खरबूजच्या प्लॉटमध्ये आज आपण आहोत। हा खरबूजचा प्लॉट यांनी 100% जैविक पद्धतीने म्हणजे गोकृपा अमृत आधारित हा प्लॉट केलेला आहे। यांनी गेल्या हंगामात म्हणजे 4 ते 6 महिने आधी अर्धा प्लॉट ट्रायल म्हणून टोमॅटोचा अर्धा प्लॉट त्यांनी गोकृपा अमृतवर केला होता व त्यांना त्याचे अप्रतिम रिझल्ट मिळाले होते। त्यानंतर त्यांनी हा खरबूजाचा पूर्ण 1.25 एकराचा प्लॉट हा गोकृपा अमृतवर करण्याचा निर्धार केला आणि त्या पद्धतीने त्यांची वाटचाल चालू आहे। मी राहुल भाऊंना विनंती करतो की राहुल भाऊ, आपण या प्लॉटचं संपूर्ण नियोजन आजपर्यंत कसं केलं आणि इतर प्लॉटच्या तुलनेत तुमच्या प्लॉटमध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो याबद्दल सर्वांना माहिती द्या। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राहुल गुलाबराव भगत, राहणार कोंडोली, तालुका मानोरा, जिल्हा वाशिम। मी 1.25 एकरमध्ये कुंदन या व्हेरायटीचा खरबूज प्लॉट लावलेला आहे। याच्यामध्ये मी आतापर्यंत म्हणजे 8 ट्राल्या शेणखत बेळवर टाकलेला आहे। 6 डिसेंबरची लागवड आहे। आता आज रोजी या प्लॉटला मी 72 ते 73 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि याच्यामध्ये आतापर्यंत मी कमीत कमी 16 ते 17 टाक्या गोकृपा ड्रीप मधून दिलेला आहे, म्हणजे जवळपास 3200 ते 3300 लिटर 3200 ते 3300 लिटर पर्यंत। आणि त्याच्यानंतर ताक आणि अंडे यांचा पण वापर केलेला आहे आणि स्प्रे मधून सुद्धा गोकृपा आणि ताक अंड्याचा याच्यावर स्प्रे घेतलेला आहे। तर मी मागच्या वर्षीच्या खरबूजचा प्लॉट लावलेला होता तो पूर्ण रासायनिकवर लावलेला आहे आणि हा गोकृपावर लावलेला आहे। तर या दोन्ही याची तुलना जर केली तर रासायनिक मध्ये आणि गोकृपामध्ये जी सेटिंग मला बघायला मिळाली, ते सेटिंग याच्यामध्ये रासायनिक पेक्षा 1.5 जास्त आहे। आणि खर्चाचा जर विचार केला तर आज रोजी मी या प्लॉटला 1 रुपयाचाही सुद्धा रासायनिक किंवा केमिकल 1 रुपयाचा सुद्धा वापर केलेला नाही। आणि मागच्या वर्षी जे मी खरबूजचा प्लॉट लावलेला आहे त्यांना कमीत कमी 40 ते 50 हजार रुपयाचा रासायनिक खताचा खर्च आणि 15 ते 20 हजार रुपयाचा फवारणीचा खर्च हे खर्च केलेला आहे। तरी मला त्याच्यातनी जी अपेक्षा होती ते उत्पन्न मिळालेलं नाही। आणि आज रोजी मी याच्यातनी रासायनिक किंवा केमिकलचा कोणताही खर्च केलेला नसला। या प्लॉटमध्ये सुद्धा 12,000 झाडाची लागवड होती आणि या प्लॉटमध्ये सुद्धा 12,000 झाडाची लागवड आहे। तरी या दोन्ही याची जर तुलना केली तर मला त्याच्यापेक्षा यातनी माल जास्त दिसत आहे, सेटिंग जास्त दिसत आहे आणि झाडाची क्वालिटी जी आहे हे पूर्ण असा भरगच्च, पूर्ण या 1.25 एकरामध्ये भरगच्च अशी जमीन दिसत नाही अशा पद्धतीने हा प्लॉट पूर्ण सेट झालेला आहे। ही फक्त आणि फक्त गोकृपाचाच अनुभव आहे। इतर शेतकऱ्यांचे तुम्ही यावर्षी काही प्लॉट बघितले का आणि त्यांचे प्लॉटची कंडिशन कशी आहे? हो, इतर शेतकऱ्याचे पण मी प्लॉट बघितले की जेणेकरून त्यांना रासायनिकचा वापर केला, केमिकलचा वापर केला, तर त्याच्या तुलनेत माझी जी सेटिंग आहे हे 1.5 पट सेटिंग जास्त झालेली आहे आणि फळाची साईज जी आहे ही फळाची साईज तर माझ्या त्यांच्यापेक्षा माझ्यातली 1.5 साईज वाढलेली आहे।
आतापर्यंत मी जवळपास कमीत कमी 4 ते 5 प्लॉट गोकृपा रासायनिक वरले त्यांचे म्हणजे माझा गोकृपाचा प्लॉट कसा आहे आणि त्यांचा रासायनिकचा प्लॉट कसा आहे या उत्सुकतेनं मी जास्तीत जास्त त्यांचे प्लॉट फिरलो. पण त्यांच्यापेक्षा माझ्या प्लॉटची जे कंडिशन आहे हे मला एकदम चांगली वाटलेली आहे. त्याच्यानंतर आता याच्यानंतर जे काही मी शेती करू ते 100% गोकृपावर करणार आहे. बरं, आता याच्यात खर्चात किती बचत झाली आपली रासायनिकच्या तुलनेत? आज खर्चात जर म्हटलं तर 1.25 एकरातनी कमीत कमी मला 40,000 रुपयाचं रासायनिक खत लागत होतं आणि कमीत कमी 15 ते 20,000 रुपयाचं पेस्टिसाइड म्हणजे केमिकलची फवारणी लागत होती. ते आज मी त्या खर्चातनी ती 100% वाचलेला आहे. म्हणजे 60 ते 70,000 रुपये तुमचे रासायनिक वरचे 60 ते 70 वाचले. हो. बाकी मल्चिंग वगैरे हा तर सगळा खर्च कॉमनच आला. सगळा खर्च याच्या व्यतिरिक्त आता हे गोकृपा, ताक, अंडी, गुळ वगैरे याच्यावर एकूण खर्च किती झाला असेल? याच्यावर जर सगळा जर खर्च म्हणला क्रॉप कव्हर झालं, मल्चिंग नाही, झालं, तो तर खर्च कॉमन झाला सगळा. हो तो खर्च फक्त रासायनिकच्या तुलनेत जे आपण जैविक निविष्ठा, घरगुती निविष्ठा वापरल्या हो याच्यावर खर्च किती झाला? याच्यावर झाला असेल मिनिमम कमीत कमी 10 ते 15,000 रुपये. 10 ते 15,000 10 ते रुपये 15,000 रुपये जास्तीत जास्त. जास्तीत जास्त. म्हणजे याच्यात गुळही आला, गुळ आपलं आला, ताकही ताक आलं, आलं, अंडी स्लरी आली, स्लरी अंडेही आले. सगळं हा सर्व 10 ते 12,000 रुपयाचा खर्च म्हणजे जवळपास 50-55,000 रुपये खर्चात आपली आजची बचत आहे. आणि मित्रांनो, राहुल भाऊंनी जे सांगितलं की फळांची संख्या ही 1.5 पट आहे आणि फळांचं वजन सुद्धा 1.5 पट वाढलेलं आहे. म्हणजे एकंदरीत जर विचार केला तर हे उत्पादन 2 ते 2.5 पट रासायनिक प्लॉटच्या तुलनेमध्ये जाईल. आज काय भाव मागत आहेत व्यापारी? आज 22 रुपयांनी मला मागित आहे, मी दिला नाही. 22 रुपयांनी आपल्याला मागितला आणि अंदाजे तुमचा माल कमीत कमी किती निघेल याच्यात? कमीत कमी 25 ते 26 टनापर्यंत माल निघाला. 25 ते 26 टन मित्रांनो या गोकृपा अमृतच्या प्लॉटमध्ये माल निघेल 1.25 एकरात. आणि आजच्या कंडिशनला 22 रुपयांनी त्यांना व्यापाऱ्यांनी मागितलेला आहे, परंतु त्यांनी दिला नाही. जवळपास अंदाजे जर विचार केला तर 6 लाख रुपयापर्यंत यांना उत्पादन, ते पण फक्त 15 ते 20,000 रुपये निविष्ठांवरचा खर्च करून. त्याच्या व्यतिरिक्त ड्रिपचा आणि मल्चिंगचा खर्च आला असेल तो वेगळा असेल. तर हे जे सर्व घडलेलं आहे तर याचं म्हणजे काय रासायनिक आणि या गोकृपामध्ये तुम्हाला एकंदरीत काय वाटते? नाही, गोकृपावरलं जे आता शेती जी आहे हे 100% चांगली आहे. गोकृपा अमृत पद्धती वापरायसाठी किचकट आहे, सोपी आहे? नाही, सोपी आहे. सोपी आहे, हो एकदम सोपी आहे. काही वापरायला काही अडचण काही नाही. वापरायला काही अडचण बरं, आता एकंदरीत या प्लॉट मध्ये जर आपण पाहिलं तिथे तुमचे काही निळे सापळे नाही दिसत, नाही, काहीच पिवळे सापळे दिसत नाहीत, फळमाशीचे सापळे दिसत नाही. फळमाशीचे सापळे न लावता सुद्धा फळमाशीचा अटॅक अजिबात नाही. एकही फळमाशी एकही फळमाशी तुम्ही पूर्ण प्लॉट फिरा, एक जरी मला फळ तुम्ही काढून द्या हे फळमाशीचं फळ आहे म्हणून, एकही फळ तुम्हाला फळमाशी दिसणार नाही. कुठेच ट्रॅप नाही, चिकट निळे सापळे नाही, पिवळे सापळे नाही, फळमाशी ट्रॅप नाही, कुठलंच नाही, काहीच नाही. चला, धन्यवाद राहुल. नियोजन कसं करता भाऊ? खताचं नियोजन शेणखत हे जे आहे एकंदरीत आता गोपालभाई सुतारिया, गोकृपा अमृतचे जनक, की ज्यांनी आपल्या हा गोकृपा अमृत आपल्याला उपलब्ध करून दिलं, ते पण मोफत मध्ये उपलब्ध करून दिलं. आणि आपले गोविंद देशमुख, की ज्यांनी गोकृपा अमृतचा आपल्या विदर्भात म्हटला किंवा वाशिम जिल्ह्यात पहिला ट्रायल घेतला होता हळदीवर. आणि आज आपण बघतोय आमचे रामकिशन भाऊ आहेत, चोपडे साहेब महाराज आहेत, इंद्र भाऊ आहेत, गणेश गव्हाणे आहेत, हे रिसोडवरनं सगळेजण पूर्णचे पूर्ण मागच्या 3 वर्षापासून 4 वर्षापासून गोकृपा आधारित शेती करत आहेत. आणि आज तुम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी किंवा तुमच्याकडून शिकून घेण्यासाठी आज सर्व मंडळी तुमच्या इथं आलेली आहे. तर मी आपले सुद्धा खरोखर आभार व्यक्त करतो की एवढी मोठी कमर्शियल कॅश क्रॉपची रिस्क घेऊन तुम्ही गोकृपावर केला 100% भरोसा ठेवून. गोपालभाई सुतारियाजींचे, बन्सीगीर गोशाळेचे, त्यांच्या संपूर्ण टीमचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि मी निवृत्ती पाटील, कृषी विज्ञान केंद्र करडाच्या वतीने आपल्या सर्वांचे खूप खूप मनस्वी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय गोमाता.